नमस्कार मित्रांनो. आजच्या चालू घडामोडीमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची आणि परीक्षेसाठी उपयुक्त बातमी पाहणार आहोत. राष्ट्रीय महिला आयोगाने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू केले आहे. ही योजना नेमकी काय आहे? कोणत्या संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते आणि परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आपण सविस्तर पाहूया. संस्था. हे अभियान राष्ट्रीय महिला आयोग NCW आणि फ्युचर शिफ्ट लॅब्स FSL यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले जात आहे. उद्देश. या अभियानाचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण आणि निमशहरी महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI बद्दल शिक्षित करणे, सायबर सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे. हे अभियान का महत्त्वाचे? हे भारतामधील पहिले AI साक्षरता अभियान आहे जे विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे विषय. या अभियानामध्ये महिलांना खालील गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. AI साधनांचा वापर कसा करायचा, ऑनलाईन धोके कसे ओळखायचे, सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे. प्रशिक्षणाची पद्धत. स्थानिक भाषांमध्ये प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रत्यक्ष सराव सत्रे. महत्त्वाचे घटक. AI सखी संकल्पना. प्रशिक्षित महिला इतर महिलांना प्रशिक्षण देतील. यशोदा AI मोबाईल ॲप. डिजिटल प्रशिक्षणासाठी विशेष ॲप तयार करण्यात आले आहे. लक्ष्य गट. हे अभियान खालील गटांसाठी आहे: शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी, आशा कार्यकर्त्या, बचत गट सदस्य, पंचायत प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी. उद्दिष्ट. पहिल्या टप्प्यात 2 लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे आणि एकूण उद्दिष्ट आहे 1 कोटी महिलांना AI साक्षर बनवणे. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. यशोदा AI कोणत्या संस्थेने सुरू केले? कोणत्या क्षेत्रासाठी आहे? AI सखी संकल्पना काय आहे? पहिले AI साक्षरता अभियान कोणते? लक्ष्य किती महिलांचे आहे? हे प्रश्न MPSC, तलाठी, ZP, बँकिंग, SSC मध्ये येऊ शकतात. शेवट. मित्रांनो, डिजिटल युगात महिलांना सक्षम करण्यासाठी हे अभियान एक महत्त्वाचे पाऊल आहे. अशाच महत्त्वाच्या चालू घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.